तुम्ही कॉन्स्टेबल होते ना? आज ना कॉन्स्टेबल कुठल्या चौकीत आहेत? कुठल्या चौकीत आहेत? कुठल्या चौकीत आहेत? चौकीत पाहिलं हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कुठल्या भांडणतंट्याचं नसून रिकव्हरी एजंट, जे बँकेचे रिकव्हरी एजंट आहेत, ते ग्राहकाला कशा प्रकारची मारहाण करतात. खरं पाहिलं तर RBIच्या रूल्समध्ये असं लिहिलेलं आहे की ग्राहकाला थकबाकी जर असेल तर त्याला कायदेशीर नोटीस द्या, त्याच्याकडून कायदेशीर जी सिव्हिल लायबिलिटी आहे त्यानुसार कर्जाची वसुली करा. कर्जाची वसुली करत असताना काही त्यांना RBIने बंधनही टाकलेली आहेत की कर्ज वसुली करत असताना एखाद्याचा जाणून बुजून अपमान करणे, चार चौघामध्ये अपमानित करणे किंवा मग मानसिक हानी करणे किंवा शारीरिक हानी करणे हे क्रिमिनल ऑफेन्समध्ये गणलं जातं आणि अशा प्रकारच्या क्रिमिनल ऑफेन्सची कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि कायद्यामध्ये तरतूद असूनसुद्धा अशा प्रकारची जी बँकचे एजंट असतात किंवा रिकव्हरी एजंट असतात हे सर्रासपणे आपली भाईगिरी किंवा गुंडगिरी लोकांवरती काढत असतात. अशामुळं काय होतं की कधीकधी जो थकबाकीदार आहे तो निगेटिव्ह होऊन तो आत्महत्यासुद्धा प्रवर्तवतो आणि कधीकधी आत्महत्याही करतो. इतकी टोकाची पाऊल थकबाकीदार हे करत असताना आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतं. हे सगळं घडत असताना आपण का गप्प बसतो? खरं बघायला गेलं तर जिथं कुठं अशा प्रकारचा अन्याय होईल किंवा ज्यांच्यावर हा अन्याय होईल त्यांनी सरळ कायदेशीर तक्रार केली पाहिजे. क्रिमिनल ऑफेन्स खाली त्यांचा FIR नोंद केला पाहिजे आणि अशा बँक एजंटला कायद्याचा धाक असला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कमेंट करून सांगा. परंतु हे करत असताना RBIचे रूल्स हे आपण जर बघितले जवळपास बँकांच्या बाजूने जवळपास सर्वच्या सर्व रूल्स आहेत. पण काही भाग असाही आहे रिकव्हरीचा की त्यामध्ये जाणून बुजून चार चौघामध्ये अपमानित करणं किंवा शिवीगाळ करणं किंवा त्यांना मानसिक हानी करणं अशा प्रकारचे कृत्य किंवा शारीरिक हानीसुद्धा ते करू शकत नाहीत. अशा प्रकारची तरतूद RBIच्या रिकव्हरीच्या पॉलिसीमध्ये आहे. आणि त्याचबरोबर पॉलिसीमध्ये ही सुद्धा तरतूद आहे की एखाद्याची थकबाकी असेल त्यामध्ये जर क्रेडिट कार्ड असेल तर त्यांना पहिलं फोन किंवा SMS द्वारे त्यांना इंटिमेशन दिलं पाहिजे की तुमची थकबाकी आहे, तो EMI भरून टाका. जर भरलेलं नसेल तर त्यांना लीगल नोटीस पाठवा. जरी भरलेलं नसेल तर त्यांना पुन्हा एक लीगल नोटीस पाठवा आणि तुम्ही सिव्हिल रिकव्हरी सूट तुम्ही दाखल करा आणि त्याच्यावरती कायदेशीर अशी सिव्हिल रिकव्हरी सूट दाखल करून तुम्ही ती कर्जाची वसुली करू शकता. परंतु आजकाल सर्वच बँका अशा प्रकारचे क्रिमिनल ऑफेन्स करून, दमदाटी करून, गुंडागर्दी करून लोकांना नाहक त्रास देतात. मी म्हणत नाही की यामध्ये त्या थकबाकीदाराची चूक नाही आहे, चूक असू शकते. चूक त्याची एवढीच असू शकते की तो कर्जाची थकबाकी या वेळेस भरू शकत नाही. परंतु ज्या वेळेस त्याच्याकडे पैसे येतील तो नक्कीच भरल किंवा नाही नसल भरल तर त्याच्यावरती कायदेशीर रिकव्हरी सूट दाखल करून ती कोर्टामधून आपण रिकव्हरी करू शकतो. अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं?